काय काय झालं आतापर्यंत त्याच्यावर थोडीशी चर्चा करू आणि मग आपला पुढचा जो पार्ट आहे तो कव्हर करू. चला, लेसनचं नाव काय होतं? वर्क अँड एनर्जी. अगदी बरोबर. त्या लेसन मध्ये सुरुवातीला आपण काय बघितलेलं आहे? वर्कच्या डेफिनेशन किती आहे? एक का दोन आहे? What is work? Work when the force is applied on an object causes displacement. It is called as work. आणि दुसरी डेफिनेशन जी आहे ती सोपी. वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. त्याचे फॉर्म्युले पण दोन आहे. बरोबर आहे का? कुठले कुठले फॉर्म्युले? एक आहे W इज इक्वल टू F इंटू एस आणि दुसरा आहे W इज इक्वल इंटू एस. त्याचे युनिट जे आहेत ना, युनिट ते पण दोन आहेत. बरोबर का? एक आहे जूल, त्यालाच आपण म्हणतो न्यूटन मीटर, आणि एक आहे त्याला म्हणतो आपण डायन सेंटीमीटर. तर तुम्हाला मी एक काल पण शिकवलं होतं की 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. हे काल आपलं झालेलं आहे. आणि मी तुम्हाला हे पण शिकवलं होतं की 1 अर्थ इज इक्वल टू 1 डायन इंटू 1 सेंटीमीटर. आणि काल जाता आपण असं बघितलं होतं की 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायन? 10 to the power 5. आणि 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? अगदी बरोबर आहे. याच्यात सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे. आणि जाता जाता आपण असं बघितलं होतं की 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ? सगळ्यांनाच कॉन्फिडन्स आहे. त्याच्यानंतर आपण बघितले टाइप्स ऑफ वर्क डन. टाइप्स ऑफ वर्क डन ते किती आहेत? 3. कुठले कुठले? पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन, झिरो वर्क. व्हॉट इज पॉझिटिव्ह वर्क डन? When the direction of force and direction of displacement are same, it is called a positive work done. What is negative work done? When the direction of force and direction of displacement are opposite, it is called a negative work done. What is zero work done? When the direction of force and direction of displacement are perpendicular, it is called a zero work done. हे वर्क डनच्या बाबतीतलं आपल्याला सगळं लक्षात होतं. ठीक. आपण लेसनचा पुढचा पार्ट सुरू केला ज्याला आपण म्हणतो एनर्जी. काय म्हणतो आपण? एनर्जी. अगदी बरोबर आहे. एनर्जी बघितली. एनर्जीची पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघू. व्हॉट इज एनर्जी डेफिनेशन? द कॅपॅसिटी टू डू द वर्क. द कॅपॅसिटी टू डू द वर्क. आणि गंमत असं आहे की त्याचा फॉर्म्युला सेम आहे. इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू जसा आहे तसाच आहे एफ इंटू एस. एफ म्हणजे काय? फोर्स. एस म्हणजे काय? झाले. आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय कळली की युनिट बी सेम आहे. बोला कुठलं कुठलं? जूल आणि अर्थ. मग आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी आहेत. साऊंड एनर्जी, लाइट एनर्जी, सोलार एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक. आपण या लेसन मध्ये कुठला स्टडी करणार आहे? अगदी बरोबर आहे. त्याचे दोन भाग आहेत. एक आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी आहे पोटेन्शियल एनर्जी. अगदी बरोबर आहे. काल आपण जाता जाता
याची डेफिनेशन बघितली होती कायनेटिक एनर्जी. त्याचे एक्झाम्पल काय बघितले आपण? आपण म्हणलं की जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल, जर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याच्यात एनर्जी येते. ठीक आहे, आपण बघितलं की बंदुकीची गोळी, ठीक आहे, त्याला ज्यावेळेला आपण फायर करतो त्यावेळेला ती बंदुकीची गोळी ज्या वेळेला जाते एका व्हेलॉसिटीने तर त्याच्यात एनर्जी असते, त्यामुळे समोरच्याचे चिन्ह होतात. ठीक, एनर्जी असते. एनर्जी कशामध्ये असते? मोशन मध्ये. मग आपण याची डेफिनेशन बनवली. याची डेफिनेशन कशी बनवली? बोला कसं होतं? द एनर्जी, द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट, अगदी बरोबर आहे, ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ its motion, because of its motion is called as kinetic energy. एखाद्या ऑब्जेक्टला मोशन मुळे जी एनर्जी येते त्याला आपण कुठली एनर्जी म्हणतो? कायनेटिक. जाता जाता त्याचा आपण फॉर्म्युला पण बघितलेला होता. पुस्तक बंद करून त्याचा फॉर्म्युला कोण सांगते का? 1/2 mv². आणि जाता जाता त्याचं युनिट पण आपण बघितलं. अरे युनिट हेच असणार आहे काय? जूल आणि पण नेहमी कुठलाही फॉर्म्युला ज्या वेळेला आपण डेरिव्हेट करतो त्यावेळेला तो फॉर्म्युला आला कुठून हे करणं आपल्याकडे गरजेचं असतं. तो फॉर्म्युला नेमका कुठून आला? मग आपण आपले जरा डोक्याचे काही तार सगळे जे होते ते सगळे जरा दौडवले आणि म्हणलं या फॉर्म्युला कस काय आला, कुठून आला फॉर्म्युला? फॉर्म्युला तर हा आहे, मग हा फॉर्म्युला कसा काय? मग आपण कायनेटिक एनर्जीचा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कुठून आला याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आपल्या असं लक्षात आलं की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असा आहे. आपण आपलं प्रिव्हियस नॉलेज वापरलं, पहिल्या लेसन मधलं नॉलेज वापरलं, म्हणलं आपण आपल्या फोर्सला ओळखतो आपण. काय असतो फोर्स? फोर्स असतो एफ आणि डिस्प्लेसमेंट असते एस. अजून आपल्याला काही फोर्स बद्दल माहिती आहे का? चेक केलं? चला बोला, कोण असतो फोर्स? फोर्स इज फोर्सची डेफिनेशन काय? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फॉर्म्युला बघा एखादा पाठ आहे फिजिकल टू एम ए. मग आपण तो फॉर्म्युला जो होता आपला एफ इज इक्वल टू एम ए, हे आपलं नॉलेज, या नॉलेजला याच्यात टाकलं कायनेटिक एनर्जी मध्ये. अच्छा, कायनेटिक एनर्जी सांगा, कायनेटिक एनर्जी किती आली? मग एफ च्या तिथं एम ए ठेवायचा, ती आली एम ए एस. हा फॉर्म्युला आला का? नाही. मग म्हटलं आपण अजून आपल्याला काहीतरी चेंज करावं लागेल. मग आपण आपलं नॉलेज वापरलं, आपण एस ला ओळखतो. एस कोण आहे? डिस्प्लेसमेंट. जे मी करतोय ना तुला ते करता आलं पाहिजे, लक्षात ठेव. एस काय आहे? डिस्प्लेसमेंट. आपण बघितलं माग आपण डिस्प्लेसमेंट अभ्यासलंय का? हो. What is displacement? It is the minimum distance traveled by the object. No, it is the minimum distance from starting point to end point. आपल्याकडे याचा कुठला फॉर्म्युला आहे का? चेक करा, चेक करा, चेक करा. हा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कुठला? UT प्लस 1/2 AT². हा फॉर्म्युला कुठला आहे? न्यूटनचे 3 कायनेमॅटिक इक्वेशन आपण बघितले होते, त्यातला एक फॉर्म्युला दुसरा. अरे यस और नो? यस सर, यस और नो? हा एक फॉर्म्युला आपण बघितलेला होता. मग आता एक महत्वाचं नॉलेज आपण वापरलं. कुठलं नॉलेज वापरलं? आपली एनर्जी कुठली आहे? कायनेटिक एनर्जी कधी असते? एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये येत असेल. बघा महत्वाचा क्वेश्चन विचारतो खतरनाक. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतं तर सांग बरं त्याचा यू किती? आधी यू म्हणजे काय सांग? सांग. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतं त्याचा अर्थ त्याचा यू काय? यू 0. हे कळलं पाहिजे. रक्ताक दिशी. आता फॅन
मोशन मध्ये आहे का रेस्ट मध्ये? मी ज्या वेळेला त्याचं ऑन करेल त्याला तो मोशन मध्ये येणार, पण त्याची इनिशियल वेळेला मग ही जे नॉलेज आहे ते आपण ह्याच्यात टाकलं. आपलं हे जे नॉलेज आहे ते यू इज इक्वल टू 0. मग या यू इज इक्वल टू 0 इथं ठेवलं तर काय दिसेल बोला? एस इज इक्वल टू 0t प्लस 1/2 AT². जो बोला वो चमका. अगर तू बोला नहीं तेरे को नहीं आएगा. मी जसं जसं खडू तिथे चालवतोय तसं तसं तुला बोलता आलं पाहिजे. सांग 0t म्हणजे किती रे? 0. म्हणजे हा 0 काय झाला? गायब. मग मला एस इज इक्वल टू काय मिळाला? 1/2 AT². हे मी माझ्या नॉलेज मधनं आणलंय म्हणून मी याला स्क्वेअर केला. आणि ही कायनेटिक एनर्जी आहे ना, कायनेटिक एनर्जी, त्याच्यामध्ये आता एस ची किंमत टाकायचं ठरवलं. तर तू मला सांग एक एस ची किंमत कशी कशी टाकू? कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी किती असते? एम ए. आता एस ठेवायचा नाही, काय ठेवायचा? हाफ AT². दोघांकडे बघा सेम आले का? कुठे सेम? अजून सेम नाही झालं, पण जवळपास या लागले. जवळपास या लागले. मी चेक केलं अजून काय कुडबुड करता येते का? काय कुडबुड करूया? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, हे हाफ कुठे आहे? पुढे घ्या. त्याच्यानंतर कोण आहे? एम. आता कोण आलंय? ए इंटू ए. कोण सांगतंय? ए इंटू A². T². चायला इथपर्यंत बरोबर आलं, पण हे V² याच्या म्हणजे नवीनच काहीतरी आहे. मग मी मानलं नॉलेज वापर. नॉलेज खतरनाक. नॉलेज वापरता आलं पाहिजे सारखं सारखं. मग मी माझ्या नॉलेज मधनं व्हीचा फॉर्म्युला काढला. काय होता व्हीचा फॉर्म्युला? पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन काय होतं? V इज इक्वल टू U प्लस AT. पण U तर कोण आहे? 0. बरोबर का? बोल अभिनय. तर बोला V इज इक्वल टू U 0 आहे तर हे काय बनलं? V इज इक्वल टू AT. अरे माझ्याकडे AT चा स्क्वेअर आहे रे, हे AT आले. मग मी या दोघांच्याकडे काय करू? स्क्वेअरिंग बोथ साइड. काय करू? स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर V चा पण काय करावं लागेल? स्क्वेअर. आणि A आणि T चा पण काय करावं लागेल? स्क्वेअर. गावलं. AT² म्हणजे कोण आहे? A². मग हे AT² हे माझ्या नॉलेज मधलं होतं. हे माझ्या नॉलेज मधनं मी काढलेलं होतं. मग मी आता कायनेटिक एनर्जीला इकडे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला परत एकदा लिहिला. कसा लिहिला? 1/2. बोल ना राजा. आता सांग A² T² म्हणजेच कोण? AT². म्हणजे इथे काय लिहू? V². बघ बरं फॉर्म्युला आला का? हे जे मी केलं ना त्याला म्हणायचं डेरिवेशन. काय म्हणायचं? असं तुला 11वीला 12वीला प्रत्येक फॉर्म्युलाचं करायचं असतं. कुठलाही फॉर्म्युला फिजिक्स मध्ये आला मान्य नाही करायचं. कुठनं आला सांग, कुठनं आला दाखवू, हे आधी विचारायचं. कुठल्याही नॉलेजला आत घेताना एंट्री करताना ते कुठून आलंय हे चेक करायचं. प्रत्येक गोष्टीचं प्रूफ असलं पाहिजे. सायन्स मध्ये प्रत्येक गोष्टीचं काय असतं? प्रूफ. मी इथं लिहिलं 1/2 तू काय मान्य करणार नाही? असं येतं 1/2. कळलं का? लक्षात आलं का? मग कायनेटिक एनर्जी बद्दल तुला किती गोष्टी माहित पाहिजे? एवढ्या 3. बोला कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन. द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 युनिट जूल आणि अर्थ. आणि हे त्याचं एक्सप्रेशन. आता किती जणांना असं वाटतंय की जर हे मी बळ न बघता लिहू शकतो?
सगळ्यांना वाटतंय? व्हेरी गुड. सगळ्यांना वाटतंय की मी लिहू शकतो ना बघता? तर मी आता एक काम करणार आहे, मी पुसणार आहे आणि मग तुला लिहायला लावणार आहे. ठीक आहे? तर तुझी इच्छा काय, मी परत एकदा एक्सप्लेन करू का नको? चला ऐक ऐक. बघ, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, जो बोला हो चमका, ज्याला बोलणं त्याला ना कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला म्हणजे एफ इंटू एफ कोणे एम ए. ही कायनेटिक एनर्जी मध्ये ची किंमत टाकली, काय बनली? आपल्या नॉलेज मधनं कुठला फॉर्म्युला काढला? यू तर किती? एस किती आला? 1/2 कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बनला? एम अगदी बरोबर. मग कायनेटिक एनर्जीचा आपण फॉर्म्युला कसा बनवला? 1/2 परत आपलं नॉलेज वापरलं, फॉर्म्युला वापरला, V इज इक्वल टू यू. पण यू कोण आहे? व्ही किती आला? दोघांचं काय केलं? स्क्वेअर. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आणि त्याचा किमती दाखवून उत्तर काढलं. चला स्टार्ट कर. चला स्टार्ट करा. स्टार्ट करा. चला स्टार्ट करा फास्टली. शाबाश, व्हेरी गुड. स्टार्ट. बघूया किती जणांना लिहिता येते. आठवायचं काम आहे तुझं, आठवायचं. तुला आठवणे काम आहे. पहिला लेसन शिकलाय तू. पहिल्यांदा ह्याला टार्गेट कर, फोर्सला. फोर्स इज इक्वल टू काय असतं विचार कर. ती किंमत त्याच्यात टाक, एम ए. मग कायनेटिक एनर्जीचा नवीन फॉर्म्युला काय बनला तो? एम ए एस. आता कुठलं नॉलेज वापरतोस? एस साठी, एस काढण्यासाठी. आपल्याला नॉलेज वापरायचं आहे म्हणून एस इज इक्वल टू कोड होतं. विचार कर, फॉर्म्युला काय होता त्याचा विचार कर. चल चल चल, ली यू टी प्लस 1/2 AP². पण ही कुठली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी मध्ये काय असते? आणि मोशन ज्याला असते त्याची इनिशियल वेलोसिटी किती असते? 0. इनिशियल वेलोसिटी 0 असते. मग तोच फॉर्म्युला चेंज कर 0 टाकून. बनव. म्हणजे एस इज इक्वल टू काय बनला? 1/2 AP². हे आपल्या नॉलेज मधलं होतं, त्याला मी ब्रॅकेट करून टाकलं. आणि
हे एस ची किंमत या कायनेटिक एनर्जी मध्ये टाकली. टाक तू पण. शेवटपर्यंत शाबास पट्ट्या. 1 नंबर. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, काय नाव बाळ तुझं? वेदांत. 1 नंबर वेदांत. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एम ए इंटू 1/2 AT². नीट लावून घे जरा ते. नीट लावून घे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ. चला व्हेरी गुड. कोणाकोणाचं झालंय त्यांनी जरा मला सांगा बरं का. झालं? शाबाश. 1 2 3 जण. हा 1/2 इंटू नंतर काय लिहितोस एम आणि नंतर काय लिहितोस AT ब्रॅकेटचा स्क्वेअर टाकतो मी बाबा. हा A² T² लिहिलं तरी तू चालेल. तू तसं लिहिलं तरी चालेल, असं काही लई फरक पडत नाही. मग असं A² T² नाही पाहिजे म्हणून मी परत माझं नॉलेज वापरणार. नॉलेज मध्ये मी काय वापरणार? बोला काय आहे? हा बोल. V इज इक्वल टू U प्लस AT. पण U तर किती असते? 0. मग V इज इक्वल टू काय बनलं? AT. मग स्क्वेअरिंग बोथ साइड. बघ मी तुझ्यासाठी डबल लिहिलं. स्क्वेअरिंग बोथ साइड. काय रे स्क्वेअरिंग बोथ साइड? V² इज इक्वल टू AT ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे मी माझ्या नॉलेज मधलं वापरलं म्हणून मी त्याला ब्रॅकेट केला. आणि शेवटची स्टेप कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ mv². हा फॉर्म्युला डिराईव्ह केला. किती जणांना जमला? माझ्या आधी काय बघा. V इज इक्वल टू U प्लस AT. लक्षात ठेवा. हा कसं आलं ते. चला कायनेटिक एनर्जी बद्दल तुम्हाला एवढं माहित आहे ना. भरपूर झालं. भरपूर मोठी गोष्ट झाली. चला आता कोणाची चर्चा? पोटेन्शियल एनर्जी. बंद कर माझं पुस्तक. लक्ष माझ्याकडे दे. हा आता कोणाची चर्चा? पोटेन्शियल एनर्जी. नीट आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते ते इकडे बघा. कायनेटिक एनर्जी कोणामुळे असते? बॉडी मध्ये काय असते तर मोशन. पोटेन्शियल एनर्जी कोणामुळे असते? तर ऐक आधी एक्झाम्पल बघ पोटेन्शियल एनर्जीचे. मी रबर बँड ताणला. रबर बँड ताणला की त्याच्यात एनर्जी येते. कस काय? सोडलं की राख दिशी जाते. बरोबर का? हा एक. अजून हा अजून दुसरी गोष्ट ऐक. अजून एक काय गोष्ट करते मी. जर धनुष्यबाण असा ठेवला. हॅलो हा बोला की. हा हो राज सर बोलतो. बोला. हा हो हो बोल की. मुल्ला सरांना हा हा बरं मयुरी मी तुला नंतर कॉल करू का? जरासा मी आता जरा शिकवतोय. मला जरा 9ला फोन कर की. हा हा चला आता कोणाची चर्चा? पोटेन्शियल
रबर बँड ताणला, त्यात काय येते? एनर्जी. ते धनुष्यबाण असा ठेवलाय, अजून ताणलेलं नाही, नुसता ठेवलाय आणि सोडला, बाल पुढे जाईल का? नाही. ताणल्यावर काय येते याच्यात? एनर्जी. ताणल्यानंतर एनर्जी. मग एक गोष्ट लक्षात आली आपल्या, ऐका नीट लक्ष दे, समजून घे. पाणी आहे, नदीतनं पळायला लागलंय, नदीतनं पाणी, काल पण मी त्याचं एक्झाम्पल सांगितलं तुला, आता अर्ध पूर्ण करतो. नदीतनं पाणी चाललंय, आपण मध्ये भिंत टाकली, नदीच्या तिथं डॅम बांधला, नदीच्या तिथं डॅम बांधल्या पाणी आहे ना साठायला सुरुवात झाली, साठायला लागलो. या साठलेल्या पाण्याकडे एक एनर्जी बघ, त्या रबर बँड मधल्या रबरकडे, त्या धनुष्यबाणातल्या बाणाकडे, त्या पाण्याकडे, पाणी असं वरवर चढलेल्या पाण्याकडे जी एनर्जी असते त्या एनर्जीला काय म्हणायचं? पोटेन्शियल एनर्जी. कशामुळे येते? तर पोटेन्शियल एनर्जी पोझिशन चेंज केल्यामुळे. काय चेंज केल्यामुळे? ते पोझिशन चेंज केल्यामुळे. सगळ्यांनी लक्ष द्या आणि बोलायचा प्रयत्न करा पटपट. कायनेटिक एनर्जी कुणामुळे येते? मोशनमुळे. पोटेन्शियल एनर्जी कुणामुळे येते? पोझिशनला चेंज केल्यामुळे. कशामुळे येते? पोझिशनला चेंज केल्या. नुसती पोझिशनमुळे नाही, पोझिशनला चेंज. आता पोझिशनला पण चेंज केल्यामुळे येते आणि स्टेटला पण चेंज केल्यामुळे. आता स्टेट काय असते? स्टेट म्हणजे एखादी ऑब्जेक्टची स्टेट. म्हणजे स्टेट आपण काय म्हणतो? सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे जर चेंज झाले तर त्याच्यात पण एनर्जी चेंज होते. म्हणजे ही जी एनर्जी आहे ही दोन गोष्टींना चेंज केल्यामुळे. कुठल्या दोन गोष्टींना चेंज केल्यामध्ये? एक पोझिशनला आणि एक स्टेटला. मग मी याची डेफिनेशन कशी बनवू? सुपर. इकडनं सुरुवात करा. द एनर्जी an object, the energy of an object because of its changing. हा शब्द महत्वाचा आहे. changing position or state is called as potential energy. बोलो, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ चेंज इन पोझिशन और स्टेट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. समजलं का? लक्षात आलं का? दोन्ही गोष्टींमध्ये पहिली वाक्य सेम आहेत. हा बोला, कसं म्हणलं इथं आपण? द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. आणि याला द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज चेंज इन पोझिशन और स्टेट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. कुठल्याही याची आपण डेफिनेशन बघितली, आतापर्यंतचा इतिहास आहे. कुठल्याही गोष्टीची डेफिनेशन बघितली की आपण 100% काय बघतो? फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला आहे MGH. हा कुठला फॉर्म्युला आहे? MGH. हा लक्षात ठेवा. आता प्रश्न तोच आला. तू लगेच एक्सेप्ट करायचं नाही. हा फॉर्म्युला विचार कुठून आला? ते सांगण्याचा काय धर्म आहे? अरे येस ऑर नो? हा फॉर्म्युला कुठून आला त्याला चेक करूया. आता याचं बी तसंच आहे, पण मी आता डबल राहिले. एकदा एका खेळमध्ये समजून जा. पाठीचा काना स्ट्रेट कर, फ्रेश बस आणि एका रट्ट्यात समजून जा याचा पाठ काय. याच्यामध्ये तू नवीन 2 गोष्टी शिकणार आहेस. नीट लक्ष दे आणि खतरनाक गोष्ट आहे ती. चल इधर देख. हा बाळा, पोटेन्शियल एनर्जी पण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच असते. अच्छा, पोटेन्शियल एनर्जी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटच होती. कायनेटिक एनर्जी काय होती? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी माझं प्रिव्हियस नॉलेज वापरलं. मी ओळखतो फोर्सला. फोर्स काय असतो? फोर्स इज इक्वल टू MA.
हे मी माझ्या नॉलेज मधनं आणलं, म्हणून मी याच्यात किमती टाकणार. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू MAS. आता एक महत्वाची गोष्ट, स्टार लेवलची गोष्ट. स्टार ज्या वेळेला कळेल ना त्याच्यावर डोक्याला पण एकदम ताण द्यायचा. ऐक शब्द बघ, बोल. ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन. आता पोझिशन चेंज करायची बा, सोपा विषय नाही. नीट आहे, इकडं बघ. या खडूकडे हा जो चॉक आहे त्याच्याकडे एनर्जी आहे का? आता ऐक, फिजिक्स मध्ये कसं बोलतो ते मी याच्यावर फोर्स लावला, मी याच्यावर याच्यात काय झाली, म्हणजे मी याच्यावर काय केलं, वर्क डन केल्यामुळे याच्यात काय आली, याची काय चेंज झाली, म्हणजे कुठली एनर्जी आली, पोटेन्शियल एनर्जी आली. अरे कळलं का? अरे बोलताय तुम्ही, परत एकदा. एनर्जी आहे का? काय लावला, काय झाली, म्हणजे मी याच्यावर काय केलं त्याच्यामुळे याच्यात काय आली, काय चेंज केली, कुठल्या प्रकारची एनर्जी आली, पोटेन्शियल एनर्जी आली. कळलं नाही कळलं? ऐका, मला सोडलं मी तरी कुठे चाललंय? खाली काय चाललंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर मला ऍक्सलरेशन पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा घ्यावा लागेल. येस और नो? इतिहासाची नवीन आहे. तुला एक नवीन गोष्ट सांगतो. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असेल, कुठलं? ऍक्सलरेशनचे पण परत दोन प्रकार आहेत. एक आहे लिनियर, एक आहे ग्रॅव्हिटेशनल. हे जे ए आहे ना ते लिनियर वाला आहे. कुठलं आहे? लिनियर वाला. आपल्याला कुठलं ऍक्सलरेशन पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल वाला. त्याच्यासाठी शब्द आहे जी. सर त्यासाठी जी का शब्द? अरे ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून आता ए च्या ऐवजी मी काय शब्द वापरणार आहे? जी. म्हणजे माझ्यासाठी नवीन गोष्ट काय झाली? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू MG आणि ही घे S. आता S म्हणजे काय? परत एकदा तोच खेळ. एनर्जी आहे का? काय लावला? काय झाली? आता मी म्हटलं की डिस्प्लेसमेंट 3 मीटर झाली. किती झाली? तर तू इथं किती ठेवणार? 3. मी म्हणलं 4 मीटर झाली, तर इथे किती ठेवणार? 4. मी म्हणलं H एवढी झाली, H एवढी झाली, तर मी इथे काय ठेवणार? H. बघून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू MGH. झालं? अरे झालं? अरे कळलं? अरे समजलं का? बघ परत एकदा ये इकडं. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू F इंटू F. म्हणणे पताचे. हाँ, F यानी कौन? वो भी बनने पताचे. हाँ, अभी ये अगर फॉर्मूला इसमें डाला तो ये क्या बना? MAF. ये क्या नॉलेज है? ए के बदले में जी क्यों डाला? ग्रेविटेशन, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी. ये ए कौन था? लीनियर एक्सेलरेशन. कौन सा एक्सेलरेशन? जी कौन होता है? उसको लिया. डिस्प्लेसमेंट कितनी हुई थी? इसलिए फॉर्मूला क्या बना? MGH. बोल. H नाही इकडं. इथं अर्थ आहे. हा, चांगली गोष्ट आहे. विचारायचं, प्रत्येकाने विचारायचं. फिजिक्स मध्ये तुम्ही प्रत्येकाने विचारायचं, काही अडचण नाही. मला नाही कळलं तर तसंच पुढे जायचं नाही. ऐक, हा, मी जर एखादा ऑब्जेक्ट इथं आहे, या ऑब्जेक्टवर फोर्स लावला आणि याला इथपर्यंत नेलं 2 मीटर,
2 मीटर पर्यंत लिहिलं, तर मी डिस्प्लेसमेंट किती केली? 2 मीटर. मी फोर्स लावून याला 3 मीटर पर्यंत गेलं, तर डिस्प्लेसमेंट किती केली? 3 मीटर. आता मी 2 मीटर पण नाही घेणार, 3 मीटर पण नाही घेणार, कॅल्क्युलेशन साठी एच घ्या, तर माझी डिस्प्लेसमेंट किती? माझी डिस्प्लेसमेंट किती? म्हणून एस च्या ऐवजी काय ठेवलं? एच ठेवलं. समजलं? लक्षात आलं? फॉर्म्युला काय बनला? आता फॉर्म्युलांची ओळख करून देतो. खतरनाक गोष्ट. हे एम म्हणजे काय रे? हे व्ही म्हणजे काय रे? हे एम म्हणजे काय रे? हे जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. नुसतं ग्रॅव्हिटी म्हणू नको, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आणि हा एच कोण आहे? एच कोण आहे? हे लक्षात आलं का? व्यवस्थित ऐकलं का? आता ऐक, हा फॉर्म्युला तुझ्यासाठी सांगतोय, हा फॉर्म्युला खोटा आहे, हा खरा फॉर्म्युला नाही, हा खोटा फॉर्म्युला आहे. विचार का? आता नीट लक्ष. एच कशी मोजणार? आता मी जर या नीट आहे, एकदम सिंपल आहे. एक टेबल ठेवलंय, इथं मी उभा आहे, टेबलवर एक बॉटल आहे. मला जर हाईट विचारली, तर मी हाईट कुठून सांगणार? इथनं. तू इथं उभा आहेस खाली, तू हाईट कुठून सांगणार? तिथनं. म्हणजे हाईट किती झाल्या? 2. एखादा माणूस खाली उभा आहे खालच्या फ्लोअरवर, तो म्हणणार रे माझ्यासाठी तर लय मोठं, बरोबर का? म्हणजे हाईट आपल्याला सांगता येत, हाईट गोष्ट सांगता येत नाही. मग ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगता येत नाही ना, ऐकाय, ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगता येत नाही ना, त्याला म्हणायचं रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. तसं पोटेन्शियल एनर्जीचा हा फॉर्म्युला इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. पोटेन्शियल एनर्जी इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, आणि याच्यात हाईट सांगता येत नाही, त्यामुळे हा फॉर्म्युला नाही. त्याचा खरा फॉर्म्युला आहे मायनस जी एम एम अपॉन आर. यो फॉर्म्युला दहावीला आहे. याच्यात जी कोण आहे माहिती का? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कोण? एम कोण आहे माहिती का? मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ हे कोण आहे? मास ऑफ ऑब्जेक्ट. आणि आर कोण आहे? रेडियस ऑफ अर्थ. रेडियस ऑफ अर्थ. तुला माहिती जी ची व्हॅल्यू किती असते? ऐक, याचं जर काढायचं असेल ना यार, पडा इकडे बघ. हे जी ची व्हॅल्यू किती असते माहिती का? 6.67 इंटू 10⁻11. ही एम ची व्हॅल्यू असते 6 इंटू 10⁻24. हे एम आहे, जे काय ऑब्जेक्ट ज्याच्यावर काय फोर्स लावलेला असेल. समजा तुझ्यावर फोर्स लागलेला असेल आणि तू 60 किलोचा आहेस, तर तुझं 60 अपॉन रेडियस आहे 6400 किलोमीटर. या सगळ्याला कॅल्क्युलेट केल्यावर उत्तर येतं 9.8. हे ऍक्सलरेशन आहे. ऍक्सलरेशनचं युनिट बोल. ही जी ची व्हॅल्यू आहे ते लक्षात ठेव. ही जी ची व्हॅल्यू किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्या वर्गात गेल्यानंतर तू शिकणार आहेस. तुझ्या आत्ताच डोक्यात ठेवून टाकलं की बाबा कसं असतंय, काय काय असतं. हा फॉर्म्युला खोटा, हा फॉर्म्युला खरा, लक्षात ठेव. आणि जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आधी शिकलेलं बरं, काय प्रॉब्लेम नाही. हे जर तू विसरलास तरी काय अडचण नाही. एवढं जर तुला आलं पाहिजे. बरं, हे लिहिता येईल का? बोला, सुरुवात कशी आहे? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एफ इंटू एस. ओळख तुम्ही माझ्या नॉलेज मधला एफ इज इक्वल टू एन ए. ते टाकलं. ए च्या ऐवजी काय घेतलं? जी. एस च्या ऐवजी काय घेतलं? एच. आलं. चल आवड, चला आवड.
बोलो यस और नो. क्लिअर आहे? चलो क्लिअर आहे का? किती जणांना लिहिताल? मी आता अजिबात हेल्प केली नाही कोणालाही. हा करू का? चला फॉर्म्युला बोल. MgH. आता युनिट काय असेल रे? हे बघा, हे युनिट काय असेल? पोटेन्शियल एनर्जीचं युनिट काय असेल? जूल आणि अर्थ. हेच आहे पोटेन्शियल एनर्जी युनिट, जूल आणि अर्थ. एवढ्या गोष्टी तुला जर माहित असतील तर तुझा एनर्जीचा विषय आपला. नीट ऐकून घे, व्यवस्थित लक्ष दे. व्हॉट इज एनर्जी? The capacity to do the work. Is the capacity to do the work. Definition. Formula: E is equal to F into F. Unit joule आणि अर्थ. किती कुठली एनर्जी आपल्याला स्टडी करायची आहे? मेकॅनिकल एनर्जी किती प्रकारची? दोन. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल. कोण सांगताय कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? The energy of an object because of its motion is called as kinetic energy. Formula 1/2 mv square. Unit joule earth. Potential energy म्हणजे काय? The energy of an object because of change in position or state is called as potential. Formula MgH. MgH आणि युनिट जूल आणि अर्थ. कळलं? समजलं? लक्षात आलं? आता लास्ट पार्ट ह्याच्यातला. एक लॉ आहे तुम्हाला यावर्षी. कुठला लॉ आहे? लॉ कन्झर्वेशन. मोमेंटम होतं मागच्या ह्याच्यात. या ह्याच्यात आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा लॉ काय आहे आधी समजून घ्या. आणि ही जगातली खतरनाक आणि लय भारी गोष्ट आहे. एकदम मस्त गोष्ट आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऐकून घे. आपण आतापर्यंत हे जग सगळं कशापासून म्हणले? पण आपण एनर्जी बनवू शकत नाही. आपल्याला एनर्जी तयार करता येत नाही. तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कशी काय तयार करतो? असा क्वेश्चन पडला का नाही? पडला का नाही पडला? मग एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी कसं काय बनवतो आपण? तर इलेक्ट्रिकल एनर्जी आपण बनवत नाही, ते कन्व्हर्जन आहे. काय आहे? कन्व्हर्जन. ही एक ब्युटिफुल गोष्ट आहे. ऐकून घे. ते तुला माहिती इलेक्ट्रिकल एनर्जी कुठे बनते? डॅम वर. कालच सांगितलं. पाणी आहे ना, पाणी ते चाललं होतं, त्याला तू थांबवलं आणि त्याची काय चेंज केली? पोझिशन चेंज केली की त्याच्यात कुठली एनर्जी आली? पोटेन्शियल एनर्जी त्याच्यात आल्यानंतर तू दरवाजा उघडला, पोटेन्शियल एनर्जी बाहेर पडली आणि कशात कन्व्हर्जन झाली? कारण या पोटेन्शियल एनर्जी असलेल्या पाण्याला काय मिळाली? मोशन. धपा 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 येऊन टर्बाईन वर पडली. टर्बाईन बघा, पहिल्यांदा कुठली होती? पोटेन्शियल एनर्जी. मग कुठली? कायनेटिक एनर्जी. मग ते टर्बाईन फिरायला लागलं, धार 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 धार. टर्बाईन फिरायला लागलं. मग कुठली एनर्जी? मेकॅनिकल एनर्जी. कुठली गोष्ट फिरते ना ती मेकॅनिकल एनर्जी असते. काय असते? मेकॅनिकल एनर्जी. ते मेकॅनिकल एनर्जीला ना मॅग्नेटिक लाईन्स कट केल्या. मॅग्नेट्स लावलेले होते तिथे, सगळे मॅग्नेट्स लावले. त्याचं कन्व्हर्जन मॅग्नेटिक एनर्जी मध्ये केलं. हे लक्षात ठेव. पहिलं कोण? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी. मग कसं? मॅग्नेटिक एनर्जी. मग मॅग्नेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये झालं. कशामध्ये झालं? इलेक्ट्रिकल एनर्जी. मग मला एका क्वेश्चनचं उत्तर दे, बघूया किती जणांना कळते, किती जणांना समजते. मग मी पंखा लावला तर ते इलेक्ट्रिक एनर्जी गेली कुठे? पंखा फिरतोय म्हणजे पंख्यामध्ये कुठली एनर्जी आली? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी या प्रकारच्या
एनर्जी आल्या, त्यामुळे त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन झालं मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. साधा घरी एक फटाका फोडला बरोबर आहे. सांग, फटाक्याच्या आत कुठली एनर्जी असते का? कुठली असते? केमिकल एनर्जी. केमिकल भरलंय त्याच्यात, दारू असते ना ती, हा केमिकल एनर्जी असते ती. तर तू जशी वाट लावली तसं ते केमिकल एनर्जीचं रूपांतर आहे. सांग बरं कशा कशात झालं? डाळ, साऊंड एनर्जी, चार हीट एनर्जी दिसते का नाही आपल्याला? हा हीट एनर्जी दिसते, साऊंड एनर्जी ऐकू येते, लाईट एनर्जी दिसते, दिसते की नाही? हा हात लावायला फटाका हातात फोडला तर हीट एनर्जी जाणवणार, बरोबर का? अशा एनर्जी एकमेकांमध्ये काय होत असतात? कन्व्हर्जन होत असतात. पुस्तक उघड, बुक उघड. मी कधीच बुक तुला बघायला लावत नाही, पण मी इथं तुम्हाला बुक बघायला लावतोय. बुक मध्ये तुझ्या एनर्जीचं कन्व्हर्जन आहे बघ. हा पेज नंबर 25 वर असे बाण दाखवले बघ. दुडुल दुडुल असले बाण दाखवले. हा असले बाण दाखवलीत का? बघ मध्ये सगळ्यात कोणी माहिती का? इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्या आजूबाजूला सगळ्या एनर्जी आहेत का? हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालंय? मेकॅनिकल एनर्जी. कुणी केलं? तो बाण बघ, बाण जनरेटरने इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये नाही केलं. मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं. हा तू बाण बघ, बाण कुठून कुठे चाललाय. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन फॅनने, फॅन आहे ना वर शब्द फॅन आहे की? हा फॅनचं कन्व्हर्जन फॅनने इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात केलं? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचं परत कन्व्हर्जन कशात झालं? इलेक्ट्रिकल एनर्जी. बघ पुढची एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं? लाईट एनर्जी. लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं? केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं? साऊंड एनर्जी. असं सगळं एनर्जीचं. आता ऐक माझ्याकडे, आता एनर्जी अशी सगळे एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होत असते. एक महत्वाची गोष्ट आहे, एनर्जीला आपण बनवू शकत, त्याला आपण डिस्ट्रॉय करू शकत, फक्त त्याचा आपण काय करू शकतो? कन्व्हर्जन. हे जे मी बोललो हाच लॉ आहे. ऐक, एनर्जीला आपण बनवू शकत नाही. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड. एनर्जी cannot be created. Energy cannot be destroyed. Energy can convert from one form to another form. The total energy of the universe remains constant. हा law of conservation of energy आहे. Law of conservation of energy आहे. लक्षात ठेव, आपण जिवंत आहोत कुठल्या एनर्जीमुळे? कुठली एनर्जी? ऑक्सिजन मिळाला आपल्याला. अजून ऐका, खातो ना तू. तू जर खाल्लं नाहीस तर तुझ्यात एनर्जी येणार नाही. तू जे खातो ते खाल्लेलं जो तुझं अन्न आहे, ते अन्न आलं कुठून? प्लांट्स कडनं एनर्जी आली कुठून? सनला एनर्जी दिली कुणी? त्याच्या आत आहे ना केमिकल्स आहे. हा इट इज हॅलोजन. ते सगळे हा जो आहे ना, हा सन जो आहे ना, सन हा सुद्धा एक गॅस पासून बनलेला आहे. त्याच्यात गॅस आहे, त्याच्यात बरेचसे स्फोट होत आहेत, त्याच्यामुळे एनर्जी बाहेर पडते. ही एनर्जी परत एकदा त्याच्याकडे परत पण जाते. एनर्जी युनिव्हर्सची टोटल रिमेन्स कॉन्स्टंट, नेहमी कॉन्स्टंट राहते. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर म्हणायचा झाला तर शेवटचा पार्ट बोल, कसं बोलणार? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, इट कॅनॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन ओनली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म.
द टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. समजलं, लक्षात आलं? हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता उद्या आपण काय बघायचं माहिती का? फ्री फॉल. आणि शेवटचं एक झालं पॉवर, की हा लेसन मग बघायचे मग बघायचे अरे येड्या, मग बघायचे एक्सरसाइज मधले न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स बघावे लागतात. लास्ट लेसन मध्ये पण बघितले होते. हा, न्यूमरिकल्स बघावे लागतात आणि मग आपण मॅथ्स कडे जायचं. समजलं का? तसा हा लेसन आहे ना, आता 2च पॉइंटचा राहिलाय, मग मॅथ्स आहे. मॅथ्स बघा. चला, राहिलेला भाग उद्या.